आपण बायका रोज खूप काही करतो, पण स्वतःसाठी क्रेडिट घ्यायला विसरतो. घर, काम, जबाबदाऱ्या, मुलांकडे लक्ष द्यायचं हे सगळं सांभाळताना स्वतःची ओळख हरवू नका. कारण तुम्ही जे करताय ना ते काही कमी नाही आहे, ती खूप मोठी ताकद आहे. रोजचा आपला सहज दिवस होता, दुपारची जेवण बनवायची तयारी करत होते आणि माझं पिल्लू मला मध्ये मध्ये हेल्प करत होतं. त्याचे छोटे छोटे हात आपल्याला हेल्प करतात तर खूप छान वाटतं ना. आपण जे दररोजचे कामं करतो ना ते करत करत आपले स्वप्न पण पूर्ण करू शकतो. जसं की मी आता डेली ब्लॉग्स बनवते. बऱ्याच महिला खूप छान एज्युकेशन घेतलेल्या असतात, पण घरातली मुलं जबाबदाऱ्यासाठी सर्व सोडून त्या घरातच राहतात. माझ्या पिल्लूसोबत ना बोलत बोलत कामं सोपे होतात. ते छोटे छोटे बोल खूप क्यूट वाटतात ना. पहा, या महाराजांना पण मटर सोलायचे, लसूण सोलायचे, उगीच मज्जा. तुमच्या घरी पण अशी छोटी लुडबुड असते का, नक्की सांगा. आज मी प्लॅन केला मस्त भेंडीची भाजी वगैरे. तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढत जा. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही नवचैतन्य होतात, म्हणजे रिचार्ज होता. म्हणून परत फॅमिलीला अजून टाईम द्यायला, अजून वाव द्यायला, अजून जास्त आपण प्रोत्साहित होऊन जातो. आणि मग आपण खुश तर घर खुश. कारण की घर हॅप्पी राहणे, शांत राहणं हे आपल्याच हातात आहे. तुम्ही आज जेवायला काय बनवलं मला नक्की कळवा. आपण काय समजतो, गृहिणी आहे म्हणजे काही करत नाही, पण असं नाही. आपण 24 तास काम करत असतो. कारण तुमचे साधेसे काम तुम्हाला कमी करून दाखवत नाही, तर त्यात तुमचा संघर्ष, तुमचं धैर्य आणि तुमची शक्ती दिसते. घर सांभाळणे हे खूप मोठी जबाबदारीचं काम असतं. हे पहा, आमचे छोटे, याची भेंडी बनवायची चालू आहे. भेंडी भाजून घेतो ह्या नकटू नाक. ही जस्ट 2.5 2.5 वर्षाचा आहे, पण मम्मीला हेल्प करण्याची एवढी आवड आहे की बस. स्कूलला सुट्टी असल्यामुळे चालू होतं महाशयचं मस्ती. मी ना भेंडी अशी भाजून त्यानंतर छान भाजली गेली ना, मग त्याच्यामध्ये फक्त आपली हिरवा ठेचा घालून थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकू शकतो, पण मी नाही टाकलं. अशी सिंपल एकदम भाजी करते. त्याच्यानंतर खिचडी आणि पोळी, तर सिंपलचा स्वयंपाक केलेला. खिचडीमधले मटार खायला माझ्या छोटूला खूप आवडतात, म्हणून मी ते नक्की घालत असते. तर असं मस्त टेस्टी जेवण आपल्या घरच्यांना प्रेमाने सर्व केलं ना, एक वेगळाच आनंद वाटतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय.